ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री गुरुदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मजं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथाशिशिष्यम् श्रीशङ्कराचार्यमठस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वार्ताकारमन्यं अस्मद्गुरुं सन्ततमामि श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमामि, गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूंचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। अमृतानुभवाचं हे 7वं प्रकरण म्हणजे अज्ञान खंडन चाललेलं आहे। अज्ञान खंडनाचा विषय हा तसा अवघड विषय अवघड एवढ्यासाठी आहे की एखादी गोष्ट जी आम्ही कल्पनेने किंवा विचाराने किंवा ऐकून किंवा रूढीने पक्की धरून ठेवलेली असते ती सुद्धा सुटत नाही। आणि किती वेळ जरी एखाद्याने उद्देश केला तरी नुसत्या उद्देशाने ती गोष्ट ऐकून तर घेत होते परंतु तसं आचरण होत नाही, घडत नाही तसं। आणि जगामध्ये तर हे अज्ञानवादी लोक फार आहेत, त्यांना सिद्धांतवादी म्हणतात। ज्ञानोबांनी जवळजवळ 41 ओळीपासून तर 50 ओळीपर्यंत म्हणजे 8-9-10 ओव्या ह्याच्यामध्ये आलेला प्रमाण प्रमेय प्रमाता यांच्या या ओव्यांमध्ये अज्ञानाचं खंडन करताना सिद्धांत मतांचं म्हणजे हे जे लोक म्हणतात की हे सगळं अज्ञानाचं कार्य आहे, प्रमाण प्रमेयता प्रमाण वगैरे जे आहे हे अज्ञानाचं कार्य आहे, अज्ञान आहे
हा जो अज्ञान आहे, अज्ञान आहे ना अज्ञानाचं कार्य आहे असं जे म्हणताय, त्यांच्या डोक्यातून हे अज्ञान काढण्यासाठी ज्ञानोबांना अनेक उदाहरणं, अनेक दृष्टांत देऊन आता शेवटी ज्ञानोबा आपल्याला आता या स्थितीला आलेले. काल आपण पाहिलं. म्हणून आता ते म्हणतात, आता येते घेई जते ऐसा विचारू नये मानसा, तरी प्रमाण झाला मासा मृगजळीचा. सुंदर दृष्टांत दिला ज्ञानोबांनी. 52वी ओवी. या 52व्या ओवीमध्ये ज्ञानोबा म्हणतात, आता घेते घेई जते ऐसा विचारू नये मानसा. ज्ञान ग्रहण करणारा प्रमाता असतो. प्रमाता म्हणजे जो हे जगाचं किंवा सगळ्या प्रकारचं ज्ञान ज्याच्या ठिकाणी जमा होतो तो, त्याला प्रमाता म्हणतात. शब्द ऐकून ठेवा, कारण हा तात्विक विषय सध्या चालू आहे. तेव्हा प्रमाता जो असतो, ज्ञानाचा विषय प्रमेय असतो. ज्याला जाणतो ते प्रमेय आणि जो जाणतो त्याला प्रमाता. असा हा प्रमाता आणि प्रमेय संबंध आहे. आता हे सुद्धा त्या सिद्धांतवादी लोकांनी सांगितलं की हे सुद्धा अज्ञानाचंच कार्य आहे म्हणे. अरे तो प्रमाता ज्ञानी आहे आणि ज्याचं तो ज्ञान घेतो तो विषय आहे. भेद आहे त्यांच्यामध्ये, प्रमाता आणि प्रमेय यांच्यामध्ये भेद आहे. तेव्हा कार्य आणि कारण यांच्यामध्ये भेद असावाच लागतो. तसं ज्ञानोबा आता इथे सांगताय, जर अज्ञानच असेल, प्रमाते अज्ञान आणि त्याचा तो विषय अज्ञान आहे, तर मग कोण कोणाला जाणेल आणि कोण कोणाचा उपयोग करील. तेव्हा अज्ञान नाहीये. परमात्मा हा ज्ञानयुक्त आहे आणि प्रमेय जे आहे ते त्याचा ज्ञानाचा विषय ज्ञान आहे. इथं अज्ञान विज्ञान काही नाही. आणि जर तुम्ही अज्ञानच मानत असाल अजूनही म्हणताय, तर ज्ञानाला उदाहरण देतात. मग मृगजळामध्ये मासा असतो का? मृगजळ म्हणजे जे आपल्याला जसं भासतं पाण्यासारखं, पाणी नसतं ते, परंतु या हरणांना, मृगांना ते पाणी वाटतं जरूर, उन्हाळ्यात दिसते. जे मृगजळ आहे, जे पाण्यासारखं दुरून दिसतंय पण पाणी नाहीये, मग अशा त्या मृगजळामध्ये मासा निर्माण होतो. कारण ते काल्पनिक केलं, ते जलच नाही येणार, पाणीच नाही ते, मासा कसा तयार होईल. तसं अज्ञानाच्या स्वरूपामध्ये ज्ञान नाही येऊ शकत. ज्ञान आलं की अज्ञान पाळलं नको, असं काय करता. ज्ञान तेव्हा तर होतं. म्हणून तुमचं हे जे बोलणं आहे हे सगळं अज्ञान आहे आणि अज्ञानाचं कार्य आहे, आणि अज्ञानामुळे हे सगळं आम्हाला दिसतंय, हे चुकीचं आहे असं ज्ञान आपल्याला समजायला. आता ज्ञानोबा 53व्या ओवीमध्ये सांगतात पुन्हा. 53वी ओवी अशी बा, तेव्हा प्रमाणाची या मापा न सपडेची जे बापा, दया आणि पुष्पा विशेषू काही. तेव्हा ज्ञानोबा शेवटी असं सांगतात, जी वस्तू प्रमाणाच्या मापात सापडत नाही, तेव्हा प्रमाणाच्या मापा, कुठले प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण घ्या, अनुमान प्रमाण घ्या, शब्द प्रमाण घ्या, कोणत्याही प्रमाणाने जी वस्तू सापडत नाही, कळत नाही. आणि प्रमाण ही वस्तूचं ज्ञान करून देणारी असतात, हे काय अज्ञानाचं कार्य नाहीये. तेव्हा ज्या प्रमाणांनी
वस्तू कळत नसेल, प्रमाणाच्या मापातच ती बसत नाही. तुमचं अज्ञान हे प्रमाणाच्या मापात बसत नाही. कुठल्याही प्रमाणाने अज्ञान सिद्ध करत नाही, होत नाही. प्रत्यक्ष प्रमाणाने अज्ञान दिसत नाही. अनुमान करतात कसं असेल बा ते. शब्द प्रमाणाने, शब्द हा सुद्धा शब्दच आहे, त्याच्याने त्या प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. अज्ञानाचं शब्दाने किती वर्णन केलं तरी अज्ञान कळेल का? तात्पर्य असं की जे प्रमाणाच्या मापामध्येच बसत नाही, तेव्हा प्रमाणाच्या मापा न सपडेची जे बाबा, जे प्रमाणाच्या मापामध्येच बसत नाही, त्याला दया आणि पुष्पा विशेष काही. मग त्याला आपण आकाशाचं फुल म्हटलं तर काय आहे? कारण आकाशाला फुल नसतं. आकाश पुष्प नावाचा शब्द आहे पण वस्तू नाही, फुल नाही. तसं हे अज्ञान नावाची शब्द आहे परंतु वस्तू नाही. तुम्ही जे अज्ञान अज्ञान तुम्ही म्हणता ते अज्ञान कोणी वस्तू नाही, कारण त्याची सिद्धीच करता येत नाही कशाने. म्हणून त्याला ज्ञान म्हणतात ते पुष्प आहे. म्हणजे शब्द आहे परंतु वस्तू नाही. तेव्हा प्रमाणांच्या मापामध्ये जे आलंच नाही त्याची सिद्धी करता येत नाही, त्याला सिद्ध करता येत नाही. अज्ञानाला सिद्धच करता येत नाही कुठल्याही दृष्टीने असं ज्ञान म्हणतात. अज्ञान हे पुष्पाप्रमाणे आहे, आकाश पुष्पाप्रमाणे आहे. तेव्हा अज्ञानवादा या प्रमाणाला न सापडणाऱ्या अज्ञानाचा व्यर्थाचा वापर करण्यापेक्षा ते अनिर्वचनीय आहे असं म्हणतात. म्हणून कुठल्याही वचनाने कुठल्याही शब्दाने ते कळत नाही ना. तेव्हा शिवकुंड आता ते सांगतायत, मा हे प्रमाणाची मुरली, आता आखी हे कोण प्रस्तावी, येणे बोले ही जाणावी अज्ञानोची. म्हणतात अज्ञान जर कोणत्याही प्रमाणामध्ये बसत नाही, मा हे प्रमाणच मुरली, कोणत्याही प्रमाणाला मुरू देत नाही, म्हणजे कुठल्या प्रमाणामध्ये ते बसत नाही, कुठल्याही प्रमाणाने ते सिद्ध करता येत नाही. म्हणजे त्या प्रमाणांना ते व्यर्थ वाटत, किंवा प्रमाण जेव्हा त्या वस्तूला अज्ञानाला सिद्ध करायला जातात तेव्हा ती वस्तू व्यर्थ होते, अज्ञान व्यर्थ होत. मग हे असं अज्ञान जे आहे ते अज्ञान कशाने सिद्ध करता येईल? कारण कुठल्याही वस्तूचं ज्ञान मला बाह्य जगातलं जे ज्ञान आहे ते प्रमाणाने होत, आणि जर प्रमाण त्या ठिकाणी चालत नाही तर मग त्या वस्तूला वस्तू तरी कशी म्हणायची असं ज्ञान म्हणतात. तात्पर्य हे जे अज्ञानवादी सिद्धांतवादी लोक आहेत त्यांच्या म्हणण्याचं या ठिकाणी खंडन झालेलं आहे असं ज्ञान म्हणतात. ज्ञानाने इथपर्यंत आता अज्ञानाचं स्वरूप सांगितलं. आता ही 55वी ओळ बघा. 55व्या ओळीपासून आता ज्ञानोबा आपल्याला हे अज्ञान कसं बसत नाही, कसं आहे, काय आहे ते सांगतात. एवं प्रत्यक्ष अनुमान यया प्रमाणा भाजन न होऊन झाले अज्ञान अप्रमाण. आता या ठिकाणी ज्ञानोबांनी शेवटचं जे सांगायचं होतं त्या अज्ञानाबद्दल निर्णय म्हणून सांगून टाकला.
काय निर्णय दिला ज्ञानोबांनी? अशा प्रकारे एवं प्रत्यक्ष अनुमान शब्दादी जी प्रमाण आहे त्या प्रमाणांनी या प्रमाणा भाजन म्हणजे पात्र होणं, कुठल्याही प्रमाणाला जे सापडत नाही, कुठल्याही प्रमाणाला ते पात्र नाही असं जे अज्ञान आहे, या प्रमाणा भाजन न होणी झाले अज्ञान अप्रमाण, असं जे अज्ञान आहे ते आता अप्रमाण झालं, म्हणजे प्रमाण रहित झालं. प्रमाणाने त्याची सिद्धीच करता येत नाही. हे 2-3 ओळींमध्ये तेच सार्थ सांगून राहिले ज्ञानोबा. अरे प्रमाणाने जगाच्या सगळ्या वस्तूंचं ज्ञान होतं मला, आणि तुम्ही म्हणता अज्ञाने. अज्ञानाचं कार्य प्रमाण. मग तुमचं अज्ञान कशाने सिद्ध करा तुम्ही? तात्पर्य असं की अज्ञान कुठल्याही प्रमाणाला दोष होत नाही किंवा कुठल्याही प्रमाण अज्ञानाला सिद्ध करू शकत नाही. म्हणून तुमची अज्ञान जे आहे ते अप्रमाण आहे असं ज्ञानोबांनी आता या 55 भूमीमध्ये स्पष्ट समजून टाकले आहे. मग आता काय करावं? ज्ञानोबा आता आपल्याला असं सांगताय, स्वप्नात आपल्याला त्रिपुटी दिसते बघा. स्वप्नात ही त्रिपुटी आहे बरं. या स्वप्नामध्ये असलेल्या त्रिपुटीचा साक्षी कोण आहे? आता समजा आपण काल सांगितलं ज्ञानोबांनी की आपल्याला स्वप्नामध्ये हत्ती दिसला, घोडा दिसला, काय जे दिसलं ते, तेव्हा त्याही ठिकाणी प्रमाता प्रमाण आणि प्रमेय आहे स्वप्नामध्ये. कारण आपण पाहतो तो हत्ती पाहतो, घोडा पाहतो, जे काय पदार्थ पाहतो ते पदार्थ ते ज्ञ आहे. प्रमाता तुमचा डोळा आहे आणि ते ज्ञान होतं त्याच प्रमाण. तर मग हे जे तुम्हाला त्रिपुटीचं प्रमाण आणि ज्ञान होतं स्वप्नामध्ये सुद्धा, याचा साक्षी कोण? पण त्यावेळेला तर आपण झोपलेला असतो. आपला मी जो आहे अहम तो नसतो त्यावेळेला. म्हणून हे जे त्रिपुटीचं जे स्वरूप आहे, हे जे ज्ञान होतं तुम्हाला स्वप्नामध्ये त्रिपुटीनं, त्याचा जाणणारा कोण? तर ज्ञानोबा म्हणतात आत्म्याशिवाय दुसरा कोण जाणणार आहे तिथं? तो आत्मा सदैव जागृत आहे, म्हणून तो आम्हाला स्वप्नामध्येही ती त्रिपुटी दाखवून ते ज्ञान देतो. तेव्हा त्रिपुटीनं स्वप्नामध्ये होणार हे जे ज्ञान आहे ते चैतन्याने, आत्मचैतन्याने होणार ज्ञान आहे, आत्म्याने होणार ज्ञान आहे असं ज्ञानोबा सांगतात. त्याचा साक्षी आत्माच आहे. तेव्हा तो साक्षी कळला पाहिजे मला. आता स्वप्नामध्ये तर आपला आमचा मी बंद असतो ना. इतर जागृतीमध्ये मी करतो, मी पाहिलं, मी घेतलं, मी करतो, हा मी चाललेला असतो. परंतु स्वप्नामध्ये तुमचा मी झोपलेला असतो. तुमचा अहम, अहंकार सगळं बंद होते या ठिकाणी. मग त्या ठिकाणी असा साक्षी असलेला आत्मा त्या ठिकाणी असतो, आणि हा आत्मा मग आम्हाला हे सगळं झोपेतून आम्ही जागे झालो की मग ते ज्ञान आम्हाला होतं. तात्पर्य असं की मुख्य साक्षी कळला पाहिजे असं ज्ञानोबा आता म्हणत आहे. जसा त्या स्वप्नामध्ये तो साक्षी आहे आत्मा, तसा हा या जागृतीमध्येही साक्षी आत्माच आहे. परंतु इथं आमचा मी खडा होऊन जातो, आम खडा होऊन जातो, देवभाव खडा होऊन जातो. आणि देवभावाला की आत्म्याला विसरून जातो, आत्म्याला बाजूला करतो. अशी आमची पद्धत आहे.
काय करावा आता. जागृतीमध्येच तुमचा अहंकार कसा उभा होऊन जातो आणि त्या आपल्याला विसरून जातो. तेव्हा जेव्हा आत्मा कळतो, साक्षी कळतो, तेव्हा ती जी आमची अवस्था आहे म्हणतात, तिला स्वरूप अवस्था म्हणतात. आपल्या आता जागृती अवस्था झाली, निद्रा झाली, स्वप्नावस्था झाली. आता या सगळ्या अवस्थांमध्ये वास्तविक आहे आत्माच, पण त्याचं भान नाही आम्हाला. झोपेमध्ये तर मुळीच नाही. तरी सुद्धा ज्ञानोबा म्हणतात तुमच्या तिन्ही अवस्थांमध्ये त्याचा साक्षीत्व आत्माच आहे. म्हणून हा आत्मा ज्याला कळला की अरे मी झोपेमध्ये माझा आत्मा आहे, तो मला कळला. स्वप्नामध्ये तो माझा आत्मा साक्षी आहे त्या स्वप्नाचा, आणि जागृतीतही मला तो आत्माच आहे हे कळलं. तर अशा चिंतनाने, अशा गोष्टीने जी स्थिती निर्माण होते माणसाची, तिला स्वरूप अवस्था म्हणतात. स्वरूप, आत्म्याचं रूप. आत्म्याच्या रूपामध्ये आपण जातो म्हणजे आत्मस्वरूपात जातो, म्हणून तिला स्वरूप अवस्था म्हणतात. साक्षी जर कळला नाही, आता आपल्याला जागृतीमध्ये साक्षी जर कळला नाही जागृतीमध्ये, तर मग संसार आहे. मी, माझं, मला आणि याने चालणारा अहंकार मी, हा मी असतो मग त्या ठिकाणी. तात्पर्य असं की त्यांना म्हणतात ही अवस्था कोणतीही असो, तुम्ही झोपेत असा, स्वप्नात असा, आणि ते जागृतीत, कुठल्याही अवस्थेचा साक्षी, कुठल्याही अवस्थेमध्ये कार्य करणारा आमचा आत्मा आहे हे ओळखा. आणि हे केवळ आम्ही साधकांच्या हितासाठी सांगतो. जगाला हा बोध देऊन देऊन आम्ही किती जरी सांगितलं तरी ते त्यांच्या पद्धतीने जगतात. ज्ञानोबा म्हणतात की आत्मा जाणा बस. स्वप्नाचा व्यवहार झोपेत होतो म्हणजे विचार आहे. स्वप्नाचा आमचा व्यवहार झोपेमध्ये होतो, आणि त्यावेळेला आम्ही समजा कोणाला काही पैसे दिले किंवा कोणाकडून पैसे घेतले स्वप्नामध्ये, हे सगळं व्यवहार होता स्वप्नामध्ये. आता हा जो पैशाचा घेण्या देण्याचा व्यवहार आहे, जाग आल्यानंतर खरोखरच त्या माणसाचे आपल्याकडे पैसे असतात का, किंवा आपण त्याला दिलेले असतात का पैसे? स्वप्नातला व्यवहार मिथ्या असतो, खोटा असतो, हे तर सगळ्यांना माहिती आहे. स्वप्नात आपलं खूप जेवण झालं, खूप भरून गेला होता, आता खाण्याची इच्छाच राहिली नाही, आणि मग जाग आली, झोप गेली, मग पोट खाली होऊन जाते ना. पोट भरलेलं आहे का स्वप्नामध्ये खाल्लेलं? तात्पर्य स्वप्नातला व्यवहार हा व्यर्थ आहे, मिथ्या आहे, खोटा आहे. जसा स्वप्नाचा व्यवहार खोटा आहे, तसा जागृतीचा व्यवहारही मिथ्या आहे. काय फरक आहे सांगा ना तुम्ही. आता तुम्ही ज्या वेळेला स्वप्न पाहत असता, जो व्यवहार चाललेला असतो स्वप्नामध्ये तो खऱ्याप्रमाणे असतो, त्यावेळेला खरं वाटतं मला. ते जोपर्यंत आम्ही स्वप्नात असतो तोपर्यंत आम्ही स्वप्नाचा एक भाग असतो, आणि त्यामुळे ते स्वप्न खरंच आहे असं चाललेलं असतं ते.
परंतु ती झोपेमध्ये चाललेलं ते नसल्यामुळं ती झोप गेली की स्वप्न तिथून जात. मग स्वप्नातले व्यवहार जर खरे असतील तर जागृतीतले व्यवहारही खरे मानतात, आणि ते जर मिथ्या असतील, खोटे असतील, तर जागृतीचे तसेच व्यवहार घडतात. मग ते खरे कसे असतील? कारण ती बदलणारी अवस्था आहे. स्वप्न बदलतं की नाही? स्वप्न बदलत असतात, जागृती बदलते की नाही? आता काही तास आपण जागे राहतो आणि पुढे लगेच झोपून जातो, म्हणजे बदलली ना अवस्था. म्हणजे जागृतीही बदलते, स्वप्नही बदलतं, झोपही बदलते, तिन्ही अवस्था बदलणाऱ्या आहेत, त्या खऱ्या नाही. मग तुम्ही जागृतीतलं जे व्यवहाराचं काम आहे तेच खरं काम मानतात आणि स्वप्नातलं खोटं का समजतात, असं ज्ञान होतं. हा तात्विक विचार आहे, हा आता आपल्याला पटत नाही. ज्ञान म्हणतात हे पटेल कसं? कारण तो साक्षी जोपर्यंत कळला नाही ना तोपर्यंत हा जागृतीतला व्यवहार आम्हाला खराच वाटेल. आता जागृतीतला व्यवहार खरं सांगा, तुम्ही कोण करतो? आता तुम्ही जेवण करून राहिला, तुम्ही काय म्हणता? आत्मा जीवन राहिला असं म्हणता? कोण जेवतय? अरे तुझा आत्मा तुम्ही गेला विसरला तो, आणि तो हा खोटा मी उभा राहिला देहभाव, आणि तू जेवतोय म्हणजे तो मिथ्या आहे. जो देहभाव मिथ्या आहे आणि तो जेवतो म्हणे, खोट झाली ना जागृती. पटत नाही लोकांना. जागृतीला जर मिथ्या म्हटलं तर लोक आरडाओरडा करायला लागतील. हे काय सांगता तुम्ही? बोलतो हे एवढे जगाचे व्यवहार चाललेले का खोटे का? मग तेव्हा जगापुढे आपल्याला बोलताच येत नाही. परंतु तात्विक दृष्टीने जर पाहिलं, तत्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर जशी स्वप्नसृष्टी आहे तशी जागृती ही एक सृष्टी आहे. त्या सृष्टीमध्ये जसे व्यवहार होतात तसे जागृतीमध्ये व्यवहार होतात. त्या स्वप्नसृष्टीचा साक्षी जर आत्मा असेल तर जागृतीच्या सृष्टीचाही साक्षी आत्माच असतो. असं का मानत नाही तुम्ही? अशा प्रकारचा हा गुंताळा आहे, आणि या गुंताळ्यामध्ये आपण साधकांनी सापडू नये असं ज्ञान म्हणतात. तेव्हा म्हणतात सगळं ब्रह्मच आहे ना. सगळं ब्रह्म जर आहे तर त्या जागृतीच्या अवस्थेमध्ये, निद्रेच्या अवस्थेमध्ये, स्वप्नाच्या अवस्थेमध्ये, तुर्याच्या अवस्थेमध्ये, जेवढ्या आमच्या अवस्था आहेत त्या सगळ्या अवस्थेमध्ये ब्रह्मच एक भरलेले आहे. ब्रह्म म्हणजे आत्मा म्हणा ना. आता जाऊन तर आत्माच आहे ना सगळीकडे. तेव्हा ब्रह्म आहे असं तरी तुम्ही निदान पक्क धरून चला. आत्मा आहे असं तरी धरून चला. जे लोक म्हणतात कसला आला आत्मा मित्रा, काही नाही. आत्मा म्हणजे शून्य आहे. शून्यवादी लोक आहेत आता काही. जसे आता हे अज्ञानवादी लोक आहेत ना, तसे काही शून्यवादी लोक आहेत. त्यांचं मत आहे की जगाची निर्मिती शून्यातून झाली असे म्हणणारे लोक आहेत. ते शून्यवादी. शून्य म्हणजे काहीच नाही. आणि ते म्हणतात त्यावेळेला काहीच नव्हतं ना, जेव्हा उत्पन्न झालं त्याच्या उत्पत्तीच्या पूर्वी काहीच नव्हतं ना, शून्य होत. शून्यवाद्यांचं मत आहे जेव्हा एखादी वस्तू उत्पन्न झालेली नाहीये तेव्हा तिथं काय असतं ना, शून्य ना. तसं हे जग उत्पन्न होण्यापूर्वी काहीच नव्हतं ना, तिथं काय होतं? शून्य. असा शून्य मतवादांचा मोठा प्रचार आहे जगामध्ये.
हे शून्यमतवादी फार संख्येने वाढत चालले आता. आता त्यांना प्रश्न विचारतात, शून्यातून, शून्य म्हणजे काही नाही ना, मग काही नाही त्याच्या काही आहे कसं तयार होईल? सांगा ना मला, कसं होईल? काहीतरी असलं पाहिजे, त्याच्यातूनच काहीतरी होतं ना. हे तर खरं की नाही? अहो, घरात साखर असली तर लाडू करू शकाल की नाही? बरणी कोरडी असली खणखण, लाडू कशी काय बनवा? म्हणजे काहीतरी असावं लागतं ना बरणीमध्ये बनवण्यासाठी. शून्यातून कसं तयार कराल तुम्ही काही? तात्पर्य असं, शून्यातून काही निर्माण होत नाही. आणि म्हणून तुम्हाला देवबा सांगतात की ज्या वेळेला ही सृष्टी नव्हती तेव्हा ब्रह्म होत, परब्रह्म होत. हे परब्रह्म मानत नाही शून्यवादी. मग तुम्ही जर मानलंच नाही तर मग शून्यवाद्यांना विचारतात की मग शून्यातून कसं काय काय निर्माण होऊ शकतं? शून्य म्हणजे काहीच नाही म्हणून काहीच कसं निर्माण होतं? तेव्हा परब्रह्माचं म्हणणं असं आहे की सगळ्या जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी परब्रह्म होतं, ब्रह्म होतं, आत्मा होता, आणि त्याच्यामधून मग हे सगळं निर्माण होत गेलेलं आहे. आणि मग हे आपलं वेदांताचं हे मत. अशा प्रकारे मूळ परब्रह्म आहे, सगळ्यांचं अधिष्ठान परब्रह्म आहे. त्या परब्रह्माला तुम्ही ओळखत नाही आणि मग त्याला ढकलून दुसरंच काहीतरी उभं राहतं आणि त्याच्यावर तुमचा व्यवहार चालतो. हे जे आहे हे चुकीचं आहे असं ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले बघा. म्हणून ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात की जे लोक आत्मा मानत नाही, ब्रह्म मानत नाही, असे जे विषयी लोक, विषयांची, हे जे इंद्रियांचे विषय आहेत त्यांचे भोग घेणारे लोक आत्मा वगैरे काही मानत नाही, असे हे जे विषय लोक, विषयाची भोगवृत्ती असणारे जे लोक आहेत त्यांना पामर म्हटले गेलेले. पामर, पामर म्हणजे दरिद्री, अक्कल बिलकुल नाही. तेव्हा अशा लोकांना पामर म्हटले गेले. कारण त्याला ब्रह्म कळत नाही, आत्मा कळत नाही, काहीच कळत नाही. तो म्हणतो काहीच नाहीये आणि तो विषयांना खरं मानतो आणि ही इंद्रिय त्याचा भोग घेतात ते खरं मानतो. अशा प्रकारे हा जो भोगाचा व्यवहार चालतो जगामध्ये, हा ब्रह्माला, आत्म्याला डावलून चालतो असं ते म्हणतात. म्हणून हे लोक पामर आहेत. जगामध्ये पामरांची वस्ती आज जास्त झाली. असे हे जे ज्ञानशून्य माणसं त्यांना पामर म्हटले गेले. तेव्हा पामरांना ब्रह्म कळत नाही. जे मुमुक्षु असतात त्यांना ब्रह्म कळण्याची इच्छा असते. मुमुक्षु, जाणण्याची इच्छा, मोक्षाची इच्छा. तेव्हा पामरांना ब्रह्म कळत नाही, मुमुक्षुला ब्रह्म जाणण्याची इच्छा असते. पण त्याला अजून ब्रह्म कळलेलं नाहीये, पण तो त्याला जाणण्याची इच्छा आहे. आणि जो मुक्त झालेला असतो, मोक्ष त्याला प्राप्त झालेला असतो, त्याला ब्रह्म कळत. मुक्ताला ब्रह्म कळत. म्हणून मुक्त व्हा साधकांनो, नुसते साधक राहू नका, सिद्ध व्हा, मुक्त व्हा. पामर तुम्हीच राहू नका. पामरच्या खालची अवस्था आहे मुमुक्षु, तीही ओलांडा आणि काय व्हा, मुक्त व्हा. मुक्त झाला तरच तुम्हाला ब्रह्म कळेल. मग तुम्हाला मुक्त झाल्यानंतर स्वप्न कळेल, सुषुप्ती कळेल, जागृती कळेल. त्यातले सगळे व्यवहार करतील तुम्हाला. अर्थात
ब्रह्म जेव्हा कळतं त्यावेळेला आपल्या तिन्ही अवस्था ज्या आहेत त्या 3 अवस्थांचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. खाताही घेतो आम्ही, परंतु तो अनुभव मी घेतो, माझा अहम घेतो असं म्हणतात. जागृतीतला अनुभव आम्हाला मीचाच आहे ना, आत्म्याचा अनुभव समजतच नाही. तेव्हा जर भ्रम असला डोक्यामध्ये तर जागृतीतही तो मनुष्य स्वतःला मी ब्रह्म आहे किंवा मी आत्मा आहे असं कधीच म्हणत नाही, कारण त्या डोक्यात भ्रम भरलेला आहे मीचा. म्हणून ब्रह्म कळावं लागतं आधी, आणि ब्रह्म कळलं की मग सगळं कळणारं घेणारं होणारं जे काय असेल ते ब्रह्ममय होतं असं कळतं. तात्पर्य ज्ञानू आपल्याला फार सुंदर माहिती देऊन राहिले या प्रकरणामध्ये. तेव्हा कोणत्याही प्रमाणाने अज्ञान सिद्ध झालंच नाही, आणि जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या ज्या 3 अवस्था आहेत त्याही कळल्या नाही, त्यांचा साक्षी कळला नाही. मग या माणसांना अज्ञानाची सिद्धी कशी करता येईल, अज्ञान आहे हे कसं काय सिद्ध करता येईल असं ज्ञानाला विचारताय. कारण कुठल्याही प्रमाणाने अज्ञान सिद्धच झालं नाही तर अज्ञान आहे हे कसं म्हणणार. म्हणून अज्ञान प्रमाण आहे, अज्ञान नाहीच असं ज्ञानाला सिद्ध करता येईल. जवळजवळ 41 ओळी पासून तर आताची ही आता 55वी ओळी इथपर्यंत ज्ञानोबांनी अज्ञान वाद्यांचं खंडन केलं. आधी त्यांचं जे म्हणणं होतं ते बोललं. आता अज्ञान हे कार्य निर्माण करत नाही हे सांगतात. समजा तुमचं अज्ञान असलं, माना तुम्ही अज्ञान आहे, माना तुम्ही, पण अज्ञान कार्य निर्माण करतं, अज्ञानाचं हे कार्य असं ते म्हणत होते. तर आता ज्ञानोबा असं सांगतात की अज्ञान कार्य निर्माण करू शकत नाही. अहो अज्ञान जड आहे ना, मग एक जड पदार्थ दुसरा जड पदार्थ तयार केले का? एक दगड आहे आणि त्या दगडाला सांगितलं की तू दुसरा दगड तयार कर तुझ्यासारखा, कसं करेल तो? दगड जड आहे, चेतन नाही, आणि तो जर जड असेल तर तो जड पदार्थ दुसऱ्या जडाला कशी निर्माण करेल? म्हणून आता ज्ञानोबा आपल्याला हे सांगून राहिले की अज्ञान जे तुमचं आहे ते कार्य निर्माण करत नाही. बघा 56वी ओवी येते आता. या 56व्या ओवीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगतायत ना स्वकार्याते बी जे कारणपणा नाही मी अज्ञान ऐसे बिहे माणूसाचे. ज्ञानोबा या ओवीमध्ये त्या अज्ञानाचं खरं स्वरूप सांगून राहिले. ते अज्ञान स्वतःच्या कार्याला उत्पन्न करत नाही, स्वकार्याते बी म्हणजे प्रसरे निर्माण करत नाही. अज्ञान काही कार्य करतं आणि ते कार्य निर्माण करतं असं होत नाही. अज्ञानाला काही कार्य करता येत नाही. जे कारणपणाने ते कुठल्याही कार्याचं कारण असू शकत नाही. आता त्याला कार्यच निर्माण करता आलं नाही तर त्या कुठल्याही कार्याचं कारण अज्ञान कसं असेल? हा महत्वाचा विचार इथे ज्ञानोबा सांगतायत ना, आणि हाच आम्ही घट्ट पकडून ठेवलेला आहे. आम्हाला आता हे जे कळत नाही ना त्याचं कारण काय? कारण काय? अज्ञान. जगामध्ये होणाऱ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचं कारण काय? अज्ञान. कारण म्हणजे सगळ्या गोष्टीचं कारण सांगतात ते, म्हणजे अज्ञान हे कारण बनतं आणि ज्या गोष्टी घडतात ते कार्य होतं. ज्ञान म्हणतात ही सगळी पद्धत चुकी. अज्ञान जर खरं नाहीये तर ते कार्य करेल कसं? हा सुंदर विचार आहे. अरे ते मृगजळ आहे ते खोट आहे ना,
मग ते मृगजळ काय काम करेल? काही शेती पिकेल का? ते लोकांना पाणी पाहिजे का? ते नुसतं नाव येते मृगजळ, खोटं पाणी येते, तर त्या पाण्याचा उपयोग का? जमीन तरी भिजेल का त्याच्याने? मग ज्या पाण्याने जमीन भिजत नाही, ओलेपणा नाही, कशाला प्यायला उपयोगाला नाही, कशाला उपयोगाचं नाही ते पाणी, पाणीच नाही येते, मग ते काय काम करेल? तसं अज्ञान हे मृगजळासारखं आहे. शब्द आहे पण तो वस्तू नाहीये. मग ते अज्ञान काय काम करेल, काय कार्य करेल? आणि कसलं समजता तुम्ही हे अज्ञानाचं कार्य आहे किंवा याचं कारण अज्ञान आहे? हा जो भ्रमाचा, भ्रांतीचा पगडा आमच्या डोक्यात पक्का बसून गेलेला आहे. सगळे जगातले सगळे माणसं अशाच पद्धतीने बोलत राहतात, वागत राहतात. पुष्कळसे ग्रंथकारही अशाच पद्धतीने लिहून जातात. आणि त्यामुळे आमच्या डोक्यामध्ये हा अज्ञानाचा पगडा इतका पक्का बसलेला आहे की तो जाता जाती आम्ही प्रत्येक वेळेला असं समजतो, जात्यावर ते लहान पोरगे अज्ञानी आहे, त्याला कशाला? आम्ही सहज बोलून जातो, अज्ञान आहे, त्याला काय समजतं का काही? तेव्हा त्याने जर काही चूक केली असली तर ती चूक त्याची अज्ञानामुळे झालेली आहे, असं आमचं दररोजचं वागणं आहे. आणि या दररोजच्या वागण्यामुळे अज्ञानाला आम्ही खरं करून टाकलं. जे जाणून म्हणतात ते खरं नाहीये. अज्ञान कशाचंही कारण असू शकत नाही. ज्ञानोबांनी पराक्रम केला. आमच्या डोक्यातल्या या सगळ्या भ्रांती कल्पना फार उलटून टाकायचं ठरवलेलं आहे. आणि विशेषतः साधकांच्या डोक्यातल्या जायला पाहिजे. पण साधकालाच ते आत्मस्वरूप प्राप्त करायचे. म्हणून या अज्ञानाच्या भ्रांतीमध्ये जर साधक राहिला कायमचा तर तो अज्ञानीच राहिला. मग कसा तो आत्मस्वरूपाकडे जातो? आणि ते आत्मस्वरूप तर पूर्ण ज्ञानी आहे. जायचंय ज्ञानाकडे, पकडून ठेवला अज्ञानाला. अरे वा रे वा, याच काय होईल आता? असं पुरा विचित्र. हे जगाचं जे राडगाड घेते तसंच चालणार. पण तू विशेषतः साधकांनी तरी सावध व्हावं ना आता. म्हणून हा अमृत अनुभव ऐकलाच पाहिजे. किती महत्वाचं आहे. ज्ञान म्हणतात अरे ते अज्ञान खोटं आहे, अनिर्वचनीय आहे, ते मुळात शब्दच आहे, तो वस्तूच नाहीये. ते मग त्याचं कार्य नाही आणि ते कशाचंही कारण होऊ शकत नाही. अज्ञान कशाचंही कारण होऊ शकत नाही. अशा प्रकारचा ठाम निश्चय आता ज्ञानोबा आपल्याला सांगतायत. न स्वकार्यादेवे जे कारणपणा नाही, मी अज्ञानाशी भे माणूसाचे. ते अज्ञान सुद्धा स्वतःला भीत लपवत, ते लपत म्हणे असलं तर. कारण त्याला कार्य करता येत नाही, ते कशाचं कारणही होत नाही. मग काय कस काय प्रगट होईल ते? म्हणून ते लपून राहतात असं म्हणतात. पुन्हा अज्ञान ज्याला म्हणतात ते जड आहे. जड वस्तू काही निर्माण करू शकत नाही. जड वस्तू कोणालाही जन्म देऊ शकत नाही. तेव्हा जर ती कोणाला निर्माणच करू शकत नाही तर मग ती कारण कसं बनेल कशाचं? असं आपल्याला वारंवार सांगून राहिले बाबा. आणि शिवाय ते जे अज्ञान आहे ना, ते स्वतःला मी अज्ञान आहे असं म्हणायलाही धाडस करत नाही. ते भीत, ते नाहीच आहे. अशा प्रकारे एखादी वाघबाई असली, म्हणतात वाघबाई. वाघ म्हणजे काय? तिला मूलबाळ होत नाही, तिला वाघ म्हणतात. तर ती म्हणते हे लेकरू माझे आहे. तिच्या घरामध्ये येणार असेल ना मुलं बाळ खेळायला, आणि एखाद्या बाहेरच्या बाईने विचारलं का हो बाई हे बाळ कोणाचं आहे तुमचं तुमच्याजवळ? तर ती म्हणते माझं बाळ आहे.
आता ती वांगबाई म्हणते तिला मूल बाळ होत नाहीये आणि तिच्या जवळ जी मुलं येतात खेळायला त्यापैकी एखादा मुलगा बसलेला असला तर त्याला म्हणते हे माझं बाळ आहे. आता हे तिचं म्हणणं खरं आहे का? मारून माणसाला चटकन वाटेल की बरोबर आहे असेल बाई आहे आणि ती म्हणते माझं बाळ आहे असेल बाळ, हे पटून जात. म्हणजे त्या माणसाला या बाईची ओळख नाहीये, ज्ञान नाहीये आणि मग त्यामुळे त्या माणसाने पटलं की बरोबर असेल बाईचं बाळ असेल. तेव्हा ज्ञान म्हणतात मग हे जर तुझं बाळ असेल तर ते बाळ कोणापासून झालं बाई तुला असं कोणी विचारलं तर काय सांगेल? आता तिला पती असतो, बाई जरी असली तरी पती तर असतो, पण बाई कुठल्या दवाखान्यामध्ये झाली बाई तुला हे मग मात्र पंचायत आहे. तिला झालेच नाही ते मग कसं काय सिद्ध करेल ती की माझं बाळ आहे म्हणून? तसं हे अज्ञान आहे. या अज्ञानाला काहीच करता येत नाही, त्याला काही त्याच्यापासून काही निर्माणही करता येत नाही, ते कशाचं कारणही बनत नाही. त्या वांगबाई सारखे हे अज्ञान असे त्यांना म्हणतात. मग आता ज्ञान आपल्याला सांगतात तेव्हा मी अज्ञान आहे हे म्हणणे देखील ज्ञानच नव्हे का? म्हणून ज्ञान उलट सांगतात. ते जेव्हा असं म्हणतात की ते अज्ञान असं म्हणतं की मी अज्ञान आहे, म्हणजे तू आता थोडीशी ज्ञानाची गोष्ट बोलायला लागलाय. हे अज्ञान आता तू खरं बोलायला लागलाय हे नाही का? आता पुढची 57 ज्ञान म्हणतात आत्मया स्वप्न दाऊ न शके कीर बघू परी ठाये ठाऊ निही जो जेणे. 57 कठीण 57व्या भूमीमध्ये ज्ञान म्हणतात आत्मया स्वप्न दाऊ न शके कीर बघू परी ठाये ठाऊ निही जो जेणे. हे जे अज्ञान आहे ना ते अज्ञान आत्म्याला जगाचं स्वप्न दाखवू शकत नाही. ते जर म्हणायला लागलं की मी आत्म्याला आता स्वप्न दाखवेन किंवा आत्म्याला जागच्या जागी ज्ञान शून्य बनवून ठेवे, त्याला ज्ञानच राहू देणार नाही. पण मी ना तिथं म्हणजे मी जर त्या ठिकाणी असला आत्म्याच्या जवळ तर मी त्या आत्म्याला ज्ञान शून्य बनवेल एक तर त्याच्यामुळे ज्ञान राहू देणार नाही तर मी जगाचं स्वप्न दाखवेल, त्याला जड करून ठेवेल, त्याला निजून ठेवेल. अज्ञान असं अज्ञान म्हणतो. तात्पर्य ह्या अज्ञानाला एवढं सामर्थ्य नाहीये, ते मुळात नाहीच असल्यामुळं ते आत्म्याला कसं काय झोपून ठेवेल, जड करून ठेवेल, ते आत्म्याला कसं आवरण घालू शकेल, ते आत्म्याला विक्षेप कसा निर्माण करू शकेल. अज्ञानाची पूर्वी आपण 2 कारण पाहिलेली होती. हे अज्ञान काय करतं म्हणे आवरण घालतं आणि विक्षेप आणतं, मनामध्ये शंका निर्माण करतं. आता हे जे आवरणाचं कार्य आणि विक्षेपाचं कार्य अज्ञान करतं हे जे आम्ही ऐकून ठेवलेले शास्त्रामध्ये ज्ञानवा म्हणतात अज्ञानाला असं कुठलंही कार्य करता येत नाही, ते आत्म्याला आवरण घालू शकत नाही. आत्मा ज्ञान झाले पूर्ण ज्ञान आहे, त्याच्या ठिकाणी स्वयंप्रकाशी ज्ञान येते. तेव्हा स्वयंप्रकाशी आत्म्याला कुठलंही अज्ञान झाकू शकत नाही, त्या आत्म्याजवळ ते जाऊ शकत नाही. आणि शिवाय त्या आत्म्याच्या डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रम निर्माण करू शकत नाही, विक्षेप निर्माण करू शकत नाही. अशा ज्या पूर्वी आम्ही वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टी आहेत
त्या अज्ञान म्हणतात हे अज्ञानच जर जिथं विषय नाहीये, कुठलं काही नाहीच आहे त्याला, तर ते आत्म्याजवळ जाईलच कसं, आणि गेलं तरी त्या आत्म्याला झाकेल कसं, आणि झाकलं तरी त्याच्या डोक्यात विक्षेप निर्माण करेल कसं. या सगळ्या वल्गना आहेत, हा सगळा वात्रटपणा आहे, ऐकण्याच्या गोष्टी आहेत या नुसत्या. हे खरं नाही. साधकांनो ऐकून ठेवा, जगामध्ये हे असं ऐकावं नाही तुम्हाला की जे अज्ञान असतं ना ते आत्म्याला झाकून ठेवतं, आवरून घालतं. जे अज्ञान असतं ना ते विक्षेप निर्माण करतं, चित्तामध्ये मनामध्ये शंका निर्माण करतं, भ्रम निर्माण करतं, आत्म्यालाही भ्रम निर्माण करतं. ते अशा प्रकारच्या जगाच्या ज्या गोष्टी आम्ही ऐकतो त्यामुळे आमचे मत तसंच बनलेले आहे या अज्ञानाबाबतीमध्ये. म्हणून त्या अज्ञानाचं खंडन इथं चाललेलं आहे. अज्ञान नाहीच आहे हे सिद्ध करून राहिले ज्ञान. आणि जर अज्ञान नाहीच आहे तर ते आत्म्याजवळ जाईलच कसं, आणि गेलं तरी तिथं ते आत्म्याला झाकेल कसं, ते आणि झाकलं तर त्याच्या डोक्यामध्ये ते भ्रम कसा निर्माण केला आत्म्याचा. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केवळ काल्पनिक आहेत असं ज्ञानोबा सांगणार आहे. तेव्हा आत्म्याच्या जवळ अज्ञान राहू शकत नाही, तसं सूर्याच्या जवळ अंधार राहू शकतो का? सूर्याच्या जवळ जसा अंधार राहू शकत नाही तसं आत्म्याच्या जवळ अज्ञान राहू शकत नाही. कारण आत्मा जो आहे तो ज्ञानघन आहे, पूर्ण ज्ञानी आहे. तो ज्ञानाचा प्रकाश त्याच्यामधून आहे. तेव्हा त्या ज्ञान प्रकाश की आत्म्याजवळ हे अज्ञान राहील कुठून, झाकेल कसं त्याला राहते. तेव्हा आणि अज्ञान नावाचा जर पदार्थच नाहीये तर त्याचं झाकण कसं काय तयार होईल, आवरण कसं तयार होईल. तेव्हा आणि विक्षेप म्हणजे त्याला कुठल्या प्रकारच्या कल्पना सुचतील, स्वप्न पडेल, काहीच नाही. आता पुन्हा तो पूर्व पक्षी जो तो पहिला अज्ञानवादी तो आता पुन्हा शंका घेतो. बरं बा अज्ञानोबा तुम्ही म्हणतात अज्ञान नाहीये, त्या आत्म्याजवळ जाऊ शकत नाही, त्याला दाखवू शकत नाही, त्याला विक्षेप देऊ शकत नाही. पण आमचं एक म्हणणं तर खरं घ्यायचं नाही. काय म्हणतो काय म्हणतो तो जो पहिला अज्ञानवादी आहे ना तो म्हणतो, एक शंका निर्माण करतो. हे असो धन्यवाद, तुमचं म्हणणं बरोबर, ठीक आहे. हे असो जे वेळे आत्मपणेची निखळे आत्मा अज्ञान मिळे असे तेणे. याने काय शंका घेतली. ठीक आहे धन्यवाद, तुमचं म्हणणं किंवा आत्म्याजवळ अज्ञान जाऊ शकत नाही, त्याला झाकू शकत नाही, त्याला विक्षेप आणू शकत नाही, ठीक आहे म्हणणं बरोबर पटला आता. पण आमची एक अशी एक शंका आहे की आत्मा जेव्हा तयार झाला तेव्हा त्याच्यामध्ये कालवण म्हणून अज्ञान आलं असेल की नाही. कालवण करताना भाज्या करत असताना किंवा काही काही पदार्थ करत असताना हे का कालवता, काय काही मीठ टाकता, साखर टाकता, अमूक टाकता, कालवण, आणि मग तो पदार्थ चविष्ट होतो ना. मग हा आत्मा नावाचा जो कोणी आहे तो इतका चांगला झाला याला कारण त्याच्यामध्ये मिक्सिंग केलं, काहीतरी मिश्रण टाकलेलं आहे, आणि ते मिश्रण म्हणजे अज्ञानाचं मिश्रण. ज्ञान आणि अज्ञान मिश्र आहे त्याच्यामध्ये असं तो शंका घेतो. आहे ना, शंके कृता लोक असतात. काय म्हणता पा, हे असो जे वेळे आत्मपणेची निखळे, जेव्हा तो निखळ आत्मा होता, शुद्ध आत्मा होता, आत्मा अज्ञान मिळे असे तेणे, त्यावेळेला तो आत्मा अज्ञानाच्या बरोबर मिसळून गेला होता. आता हा पाहायला गेला होता का तिथं आत्मा बनला तेव्हा, ब्रह्म झाला तेव्हा हा होता का. जे सगळा जगाच्या आधी जे ब्रह्म परब्रह्म आहे तिथं हा गेला कसा अज्ञानवादी पाहायला, आत्म्यामध्ये मिसळून अज्ञान. तेव्हा कशी भरती शंका विचारतो हा. तेव्हा तो अज्ञानवादी म्हणतो अज्ञानाकडून काही कार्य झालं नाही
काही कार्य होत नाही तू असं म्हणताना तर बरं झालं, नका म्हणतो. पण ज्यावेळी आत्मा आपल्या ज्ञान स्वरूपाने शुद्ध स्थितीत होता त्यावेळेला आत्म्यास कोणते ज्ञान नसल्यामुळे त्याच्यामध्ये अज्ञान मिसळून गेलं. अरे बेड्या, आत्म्यामध्ये काहीच नव्हतं, ज्ञानच नव्हतं, तेव्हा अज्ञान कसं काय मिसळलं त्याच्यामध्ये, आणि त्याला आत्मा कसं काय म्हणतात तू? अशा भयानक शंका विचारतात लोक. तेव्हा आत्मा नेहमी शुद्ध आहे, परम शुद्ध आहे तो. त्याच्यामध्ये मिश्रण नाही, मिक्सिंग नाही, काहीच नाही. तेव्हा ही तुमची जी शंका आहे ना, अज्ञानाचं मिश्रण आहे आत्म्यामध्ये, ही मुळातच चुकीची समजते. आणि कोणी पाहिलं आत्म्यामध्ये मिसळलं त्या अज्ञान? तू होता का? कोण होतं तुझ्यात? कोणीच नव्हतं ना त्यावेळेला. जे ब्रह्म तयार झालं ते ब्रह्म, जे परब्रह्म जे आधी होतं सगळ्या, ते कुठून कसं काय तयार झालं होतं तिकडे, आणि माध्यम कसं काय गेलं म्हणतो. तेव्हा हे अज्ञानवादी फार पिछा करून राहिले धर्मवांचा. ते म्हणतात कसंही करून आमचं अज्ञान आहे असं मान्य करा बाबू, म्हणजे या बाकीच्या लोकांना समाधान वाटेल ना. जगातल्या लोकांना अज्ञान पाहिजे ना, ते तर अज्ञानवादी आहेत सगळे, आम्ही तर मानणार आहोत अज्ञान. मग यांच्या समाधानासाठी ज्ञानोबा तुम्ही तरी म्हणा तू अज्ञान असतो म्हणून. ज्ञानोबाने एकदा म्हटलं की मग त्याला अज्ञान आहे. ज्ञानोबा तर नाही, खोटं आहे ते. अज्ञान नावाचा पदार्थच नाहीये, अज्ञान नावाची गोष्टच नाहीये. तुम्ही त्या अज्ञानाचं आता नावच काढू नका, इतकं स्पष्ट आता ज्ञानोबा समजायला. अजूनही आमचे साधक जर अज्ञानाला पकडून ठेवणारे असतील तर धन्य आहे त्यांची. म्हणून अमृतानुभव वाचला पाहिजे, ऐकला पाहिजे. हे कसं कळेल हो? हे ऐकल्याशिवाय कळेल का? तेव्हा दृष्टांत देतात ज्ञानोबा. सत्संगाची वेळ संपून गेली. जैसे न करिता मंथन काष्टी अवस्थान, जैसे का हुतासन सामर्थ्याचे. ते अज्ञानवादी म्हणतात अहो लाकडामध्ये अग्नी राहतोच कधी मुळात. लाकडाचं मंथन न करताना घासला नाही तेव्हा तो लाकूड जो आहे न घासताना त्याच्यामध्ये अग्नी आहेच ना, घासल्यानंतर तो प्रकट होतो. मग काष्टामध्ये जर अग्नी राहू शकतो तर आत्म्यामध्ये अज्ञान का राहू शकत नाही अशी शंका घेतात, असा दृष्टांत देतात. आता लाकडाची आणि आत्म्याची तुलना करता येते. लाकडामध्ये जर अग्नी राहतो मग अज्ञान, हे अज्ञान त्या आत्म्यामध्ये का राहू शकत नाही? तेव्हा अशा प्रकारचे दृष्टांत हे अज्ञानी देत असतात आपल्याला. मग आता ज्ञानोबा काय उत्तर देतात त्याला ते उद्या पाहू. संघाची वेळ संपली पासून उत्तर येतात. हे जे अज्ञानवादी अज्ञानाला सिद्ध करा मिळाले त्याला उत्तर आता ज्ञानोबा देणार आहे. ती आहे 60वी ओळी. उद्या त्या 60व्या ओळीमध्ये उद्या ज्ञानोबा आपल्याला उत्तर देणार आहे. ते उद्या ऐकूया. सत्संगाची वेळ संपलेली आहे. सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.